शुभेच्छा देत आहेत आमचे इंग्रजीचे शिक्षक आदरणीय वाखारे सर. आपणास विनंती आहे की आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. या संस्थेचे संस्थापक आदरणीय भगत साहेब त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना करून तुम्हा विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्व शिक्षकांना या संस्थेमध्ये नोकरी करण्याची आणि तुम्हाला शिक्षणाची संधी निर्माण करून दिली. या गावाचं अनेक शिक्षकांनी सांगितलं की जे विद्यार्थी आहेत तर संस्कारक्षम आहे. सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते ऐकणार, लक्षात ठेवतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. आणि म्हणूनच आज हा गुरुपौर्णिमेचा व्यास जयंतीचा व्यास ऋषींच्या दिनाचा जयंतीचा औचित्य साधून तुम्ही हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. हा खरोखर युक्त शर्करा योगच आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिक्षक हे माझे गुरु आहेत. यांच्या हाताखाली मला बरंचसं काम करायला मिळालं. गुंड सर असतील, पठारे सर असतील, यांनी माझ्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची क्रांती करून त्याचे मी अगदी मनापासून ऋण व्यक्त करतो. वाहुळ सर, कळमकर सर प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या हातात म्हणजे सहकारी म्हणूनही काम करायला मला त्यांच्या बरोबर मिळालं आणि प्राचार्य म्हणूनही त्यांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं. इचके सर माझ्या बरोबरच या ठिकाणी होते. अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचंही नियोजन असायचं. इचके सरांना तसं पाहिलं तर त्यांचा खरोखरच चांगला बचत असायचा. विद्यार्थ्यांना म्हणजे खूप असं विद्यार्थी त्यांना घाबरत असायचं. पण आज तुम्हाला सगळ्यांना सुखी पाहून, समाधानी पाहून आम्हा सगळ्यांना एक चांगला आनंद वाटतो, एक सुख समाधान वाटतं. आम्ही त्यावेळेला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या, पाळल्या आणि त्याचं नियोजन केलं आणि त्याच्यामुळे तुम्ही आज अतिशय चांगल्या पद्धतीने सुखी आहात, आनंदी आहात. आणि या निमित्ताने एक सांगायचं की मी नेहमी सांगत असायचो शिक्षक म्हणजे शिकवताना 1989 त्याच्या पुढे नंतर ज्या पॅचेसला शिकवण्याची संधी मला मिळाली त्यावेळेला मी सांगायचं आपले पालक अडाणी आहेत, त्यांना शिकता आलं नाही, तुम्ही तरी शिका. तुम्हाला ते कोणत्याही प्रकारचे काम सांगितलं नाही, कोणत्याही प्रकारची जबाबदारी तुमच्यावर सोपत नाही. तुम्ही फक्त अभ्यास करा आणि चांगलं शिका. कारण भविष्यामध्ये हा एक क्षेत्र जागेवर राहणार आहे. भविष्यामध्ये आपल्याला वाळू सुद्धा उपसायला भरायला राहणार नाही असं मी त्यावेळेला 89-90च्या पुढे सांगत असायचो. आणि तुम्ही ते फॉलो केलं आणि ते फॉलो करून तुम्ही तुमच्या जीवनाची प्रगती केली, ते खूप समाधान आहे. आज तुम्ही आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सगळ्यांचा सत्कार केला. आता या ठिकाणी भोसले सरांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली, पांढरे सरांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. खूप विचार आमचं होती ती पण आणि वेळोवेळी ते पण आमचं मार्गदर्शन घ्यायचे, कसं करायचं, हे कसं करायचं. माझ्यावर या ठिकाणी परीक्षा वगैरे समाजाची जबाबदारी असायची, सगळं नियोजन करायचं आणि लोकांनी खूप साथ द्यायची आणि विद्यार्थी खूप सद्गुणी असायचे, अजिबात शब्द सुद्धा ओलांडत नसायचं. म्हणून तर त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि विद्यार्थिनीचं अतिशय चांगल्या पद्धतीने कल्याण झालेलं आहे. मुलं बाळ झालेली आहेत, प्रपंच करत आहे, सुख समाधान आहे. आणि विशेषतः आपण किती मोठं झालो तरी आपल्या गुरुजनांना तुम्ही विसरत नाही, पण आई वडिलांना आणि घरात ज्या आहेत त्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला प्राप्त हो. त्यांचा कधीही कंटाळा करू नका आणि त्याच्यातूनच आपली उन्नती होत असते. त्यांच्या आशीर्वादावरच आपण घडत असतो. आपली मुलं बाळं त्यांच्या आशीर्वादानेच घडत असतात. ही तत्व तुम्ही जीवनामध्ये
वागताना लक्षात ठेवा, जगामध्ये स्वार्थ भरलेला आहे, पण आपल्याला स्वार्थाकडे पाहायचंच नाही, आपल्याला जग कल्याणाकडे पाहिजे. म्हणून तर तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. गुरुवी फसायदानास मध्ये म्हटलेलं असेल, तपेविन दैवत दिजाविन प्राप्त गुंजेविन हित कोण सांगे. गुरुविन अनुभव कैसा कळे. जीवनामध्ये प्रत्येकाने गुरु केलेला आहे आणि गुरुशिवाय आपल्या जीवनाची प्रगती नाही. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एकच तारा असेल, तो गुरु आहे, संत आहे, आपले आईवडील आहे. म्हणून त्यांचं स्मरण करा, त्यांना जीव लावा, त्यांना जपा आणि आपल्या प्रपंचामध्ये आनंदी राहा. एवढं बोलून मी या ठिकाणी